म्हणजे मला हे सगळं मान्य आहे. आणि पण कल्पना तीच नाही आली तर, किंवा आलीच नाही तर, कॅन्सल झाली तर, कल्पनाच करायची तर काय नाही करू अशी. पण माणसाचं कसं आहे नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, धृती म्हणजे ते सामर्थ्य, धारणा. एक विचार मी धरला की बाकीचे विचार निघे, सगळे नाहीच झाले. हे पाहिजे. आणि म्हणून सत्पुरुषाच्या अंगी जे सामर्थ्य असतं त्याचं कारण हे आहे. काय पुढे म्हणाले की अगस्तीचे दर्शने, सिंधू घेऊन निठाती मौने, चंद्रोदयी कमलवने मिठी देती. दोन दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत अगस्तीचा आहे. समुद्र, अगस्तीने समुद्र गिळला ना, अशी कथा आहे बरं का. त्याने समुद्र गिळला, मग समुद्र घाबरतो, त्याची गडबड शांत होते. कारण जसं समोर आपल्याला खाणार सावध झालं की हे थंड होतं, ते काय साप मुंडुसा समोर हो किंवा तशापैकी शांत होतो. तर म्हणजे अगस्तीचं दर्शन झाल्याबरोबर समुद्राची जशी गडबड होती शांत होते, मौन धरत होतो, तसं धृती आल्यानंतर जी बुद्धीची सगळीची हालचाल आहे ती थंड होते. बरं, म्हणजे काय सांगतो आपल्याला, आपल्या मनात नाना तऱ्हेच्या वृत्ती निर्माण होतात. धृती ही वृत्तीच आहे, पण बाकीच्या वृत्ती नाहीशा करणारी ही वृत्ती आहे, खाऊन टाकणारी वृत्ती आहे बाकीच्या. मग ते तुकाराम महाराज म्हणाले, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन असं म्हणाले, सारखा विरोध चालू आहे. युद्ध म्हणलं म्हणजे दोन पार्टी लागतात ना, त्यासाठी. पुढे म्हणाले, जीवाही आगोज पडती आघात, या जीवावर सारखे आघात पडतात आणि ते सारखे वारावे लागतात. येऊन या नित्य नित्य वारू, सारखे म्हणाले ते वारावे लागतात. त्यांचा अनुभव असा, तुका म्हणे, तुझ्या नामाची या बळे अवघ्याच काळी केले तोंड. हे सगळ्या वृत्ती म्हणले तोंड काळ करून टाकले, म्हणजे नाहीशा केला तुझ्या नामाच्या जोरावर. नाम इतकं वृत्तीपर्यंत पोहोचलं की वृत्ती येणं अशक्यच झालं, आले मी नाहीशीच करून टाकलं. ज्ञानेश्वर महाराजांनी अगस्तीचा दृष्टांत देताना एक पाऊल पुढे टाकले. वृत्ती त्या धृतीला पाहिल्यावरतीच घाबरल्या. समुद्र मौन धरतो म्हणजे वृत्ती सगळ्या पॅरलाइज होऊन गेल्या. काय करतात वृत्ती? पण 16व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतो, त्यांनी धृतीचं वर्णन केलेलं आहे ना, ते फार अप्रतिम आहे. तिथे दर्शन हेच दिलं आहे त्यांनी बरं का. ते म्हणाले, मातलीया इंद्रियांचे वेग, इंद्रिय भडकली, मातली म्हणजे मस्त झाली, भडकले, त्याला आवेग आला. प्राचीने खवळले रोग, प्रारब्धाने रोग आलेला आहे. खवळले म्हणजे रोग भडकला आहे अंगामध्ये, इंद्रिय भडकली आहे. एक केस, एक वस्तू. दुसरा प्रसंग, रोग भडकलेले आहेत. योग वियोग प्रिया प्रियांचे, प्रपंचातली संकट सांगतायत ज्ञानेश्वर महाराज धृतीचं वर्णन करताना. काय? आपल्या प्रियांचे, प्रेमी नातेवाईकांचा वियोग होतोय. नवरा बायकोचा, बायकोचा मूल बाळ म्हणा, असे वियोग होत आहे. म्हणजे आतमध्ये खळबळ व्हायला हा प्रसंग काय तर म्हणले भयंकर रोग झालाय, किंवा प्रिया प्रियांचे वियोग आहेत, किंवा इंद्रिय खाव करतायत. या आघवियांचे थोरू एक वेळ आली अपूरू. समुद्राचं वर्णन केलंय 18व्या अध्यायात, इथं पूर म्हणालेले. हे सगळे एकदम आले. 16वा अध्याय 191 माझ्या याच्यामध्ये 16 191 ओळी. दैवी संपत्ती सांगताना अवघ्याचे आला पुरू म्हणजे आणखी काय राहिलंय ते मला एक आपलं आठवतं. तुकाराम बाबा म्हणाले नसतील, पण एका कीर्तनकाराने सांगितलं. विशाळ होता मोठा बरं का. बायको मेली, मुलगा मेला, पैसे गेले, गुरढोरे गेले, त्यानेच वर्णन केलं. गुरढोरे गेली, कर्ज झालं, लोकांत इज्जत राहिली नाही. बरं, अहो ज्या गावामध्ये मोती वेचले त्या गावामध्ये गौरे वेचायची पाळी आली,
महाजन म्हणून त्यावेळेला फार ते प्रतिष्ठित होते. अशा याच्यामध्ये एके दिवशी बसले असताना बायकोला म्हणाले, आता आपलं चांगलं काळ येणार म्हणाले. हा, चांगलं काळ येणार कसं काय म्हणजे वाईट व्हायचं ठेवलं काय देवानी म्हणाले, आता पण चांगलं काळ येणार. हा बरं, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय संकट काय यायची राहिली आहेत आणखी. अहो, मोठं संकट आपल्या नातेवाईकांची हानी होणं हे काय सामान्य आहे. अत्यंत प्रिय नवरा आहे, प्रिय बायको आहे ते जाणं, मुलं एखाद्याने एकुलता एक मुलगा आहे तो जाणं, काय असेल ते असं, किंवा रोग, भयंकर रोग झाला एकदम आले म्हणाले पूर आलाय, हे असं आहे, रोग झालेला आहे आणि इंद्रिय भडकलेली आहेत, हा सगळ्यांचा पूर आला असताना तरी अगस्त्य का होऊन धीर उभा टाकेल. अगस्ती जसा समुद्र घ्यायला उभा राहिला तसा हा हे सगळे प्रकार सोसायला धीरानं उभं राहणं. अर्जुना यांना मी धृती असो. धीर धीर धृती म्हणजे काय, म्हणून तुकाराम बाबा म्हणाले धीर तो कारण साह्य होतो नारायण. आता काय पाहिजे त्याला कौतुकच वाटेल भगवंताला की अरे काय आहे हा जीव सोसतो आहे, तुम्हाला आम्हाला एक कमी जास्त झालं आणि डोकं दुखायला लागलं तर सगळी चाट असेल तर जपाला चाट पाहायला. हे तुमचं आमच्या स्थिती काय धीर असेल मला सांगा. आणि लक्षात ठेवा आपली हिंदी म्हण आहे ना, धीर सो गंभीर. जो मनुष्य धीर आहे ना तो सहसा विचलित व्हायचाच नाही. हाच तिथं प्रज्ञा, आणखी काय चला असतो मनाने हे धीर. बरे का सर मला आठवत तेव्हा आपला विषय आहे तेव्हा अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने. समुद्र सुद्धा शांत बरोबर घेऊन टाकेल. आणखी काय संकट यायचं आहे समुद्र माझ्यावर येऊ दे. अशा धीरानं जो राहतो त्याला धृती म्हणाले. पुढे म्हणाले चंद्रोदयी कमलवने मिठी दे. काय सांगू आपल्याला, मला तरी बुवा ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय नवल वाटतं. नवल म्हणजे समजतं ना, जगातले 8 नवल आहेत ते काय लिनिंग टॉवर ऑफ पिसा, तो पिसाचा कलता मनोरा आणि ते असं काहीतरी म्हणतात तसं आहे, नवलच आहे बुवा. हा ग्रंथकार म्हणजे नवल आहे. काय आहे 5 अंग योगाची मी सांगितली. कोणची यम नियम हे नैतिक, राधाकृष्ण बरोबर आहे, एथिकल प्रिपरेशन बरोबर का. आणि तुकारामांनी बरोबर सांगितलंय हे नसेल ना पायाविण भिंत तातडीची. पायाने भिंत बांधले म्हणाले, अरे नावाने का साधत नाही, अरे त्याला पाया नाही ना, त्या यम आणि नियम. मग आसन देह हे साधन आहे ना त्याचं. आपलं तुम्ही गाडीत लहान पोरं बसतात पाहिलंय का, आघाडीमध्ये क्षणभर चैन देते, स्वस्त बसणार नाही. इकडे पाय पाय हलवतील, खिडकीला हात लावतील, कधीच चैन पडू देत नाही. नाही निरूपणात तुम्ही सुस्तर आसनच आहे, या शब्दाच नाही, तासभर आसनच आहे. किंवा झोप घेतली तर आसन सिद्ध होतो आणि नाही का समाधी लागते किंवा बाहेरून काय झोपताय समाधी काय दोन्ही आकर्षणच नाही का. तेव्हा आसन, आसन म्हणजे मन स्थिर करायला ज्या देहात ते स्थिर राहतं ना, तो देह स्थिर नको का. देह स्थिर असलं तर मन स्थिर होतं असं नाही, पण तरी मदत होते म्हणून आसन. मग प्राणायाम, कारण मनाचा आणि प्राणाचा ती निकट संबंध आहे. प्राण आवरल्यानंतर जी शक्ती इंद्रियातून बाहेर धावते दृश्याकडे ती मागे आणण्याची शक्ती होती, त्याला प्रत्याहार म्हटलेला आहे. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहे त्यांचं अन्न आहे, त्या अन्नातून बाहेर काढणं इंद्रियाला नाव प्रत्याहार. म्हणजे डोळ्यांचं पाहणं तर पाहण्याची वृत्तीच कमी होणे याचं नाव प्रत्याहार आहे. पहिल्यांदा पाहायचाच नाही, तो असू दे पावस वाटेल पण पाहणार नाही. सांगितलं आमच्याकडे ते शंकरराव देशपांडे म्हणून होते, ते काय करायचे, टीव्ही होता हे एकटे घरामध्ये, त्यांच्या इंजिनियर सांगितलं अहो तुम्ही ते चालू ठेवा नाही तर तो खराब होऊन जाईल, पण ते लावून ठेवायचे आणि जमकरीत जायचे डोळे झाकणे. वा हे खूपच आहे. म्हणजे काय चाललंय पत्ताच नाही. याच्याही पुढची पायरी म्हणजे पाहून न पाहणं.
पण हे फार मोठ्यांची गोष्ट आहे. पण इथे डोळे बांध, बाहेर गडबड चाललेली आहे, कान असून ऐकत नाही. म्हणजे जे मन डोळ्यातून, कानातून, नाकातून बाहेर धावणं, तिथे घात करून त्याला हात खेचून याचं नाव प्रत्याहार आहे. भूक लागली आहे आणि अन्न समोर आहे, तरी पण मन धावत नाहीये, अशी ती अवस्था. याला प्रत्याहार म्हणायचं. याच्यात काय होत, याच्यामध्ये एखादं कमळ असं जर फुललेलं आहे ना, तशी इंद्रिय विषय भोगामध्ये फुललेली असतात. ते कमळ मिटलं की तीच इंद्रिय मुकुलित होतात, कळीसारखी होतात. याचं नाव प्रत्याहार. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धृतीने काय होतं, चंद्र उगवला की सूर्य विकासिनी कमल जी असतात, सूर्य उगवला की होणारी, ती मिटतात, कळ्या होतात त्यांच्या. तसं आतमध्ये धृतीची शांती आली, चंद्रमा शांत आहे ना, त्याचा प्रकाश, त्याचं चांदण आत आलं की ही इंद्रिय सगळी मुकुलित होतात. चंद्रोदयी कमलवने मिठिले. आपल्या 15व्या अध्यायामध्ये आता हृदय हे आपुले चौपाळूनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरु. हृदयाचा चौरंग केलाय, 4 पाय आहेत त्याला, त्याच्यावरती भगवंताच्या आपल्या गुरुची पादुका स्थापन केली आहे. त्याला म्हणाले पहिल्यांदा फुलं वाहिली. ती कशी, तर म्हणाले अंजुली केली, 2 हात ना, तर अंजुली केली, त्यामध्ये सर्व इंद्रियांच्या कळ्या घातल्या, कळ्या. सर्वेंद्रिय कुडमुळी, ही कुडमुळी अंजलीमध्ये घेऊन पुष्पांजली वाहिली. म्हणजे गुरुची पूजा करताना बाह्य भान गेलं, एकदम इंद्रिय सगळी आत आली आणि ती धृती, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणाले चंद्रोदयी कमलवने मिठी देती. ती कमलाची फुललेली आहे, जग दृश्यामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पहा, ते ऐका, हे खा, ह्याचा वास घ्या, ही जी 5 इंद्रिय बाहेर जात आहेत, ही सगळी मिटली, आतमध्ये धृती आली म्हणून. आणि ही धृती चंद्रासारखी आहे. म्हणजे धृती आल्याबरोबर मनाला शांती आलीच पाहिजे, धारणा झाल्याबरोबर मनुष्य शांत झालाच पाहिजे आणि इंद्रियांची खळबळ कमी झाली पाहिजे. काय शिकायचं मग, की मला जी इंद्रियाने भोग घेण्याची आज धडपड आहे, ती धडपड कमी होणं हे धृतीचं लक्षण आहे. शेवटी म्हणाले, काय एक दृष्टांत आहे, शेवटी म्हणाले, अर्थ सांगतो आधी, ते हत्ती आहे. हत्ती म्हणजे केवढं धूळ जबरदस्त असतं ते, आणि तो चालतोय वनामधून, जंगलामधून चालतोय आणि पाऊल टाकण्याकरता पाय उचलला. हत्तीनं पुढे पाऊल टाकण्याकरता पाय उचलला आणि समोर सिंह पाहिला. सिंह पाहिला तर पायावरती उचललेला तसाच, पुढे पाऊल टाकणं शक्यच नाही सिंह पाहिल्यावर. तस धृती आल्यानंतर इंद्रियांची जी धाव आहे ती तिथेच थांबली. म्हणाले काय सांगू तुम्हाला, आतलं वर्णन आहे बरं सगळं. हे असं आहे, हे असो पावो उचलिला, हे असो पावो उचलिला, मदमुख न ठेवी ते खाला. मदमुख म्हणजे हत्ती खाली ठेवीत नाही, गरजोनी पुढा झाला सिंह जरी. गर्जना करून सिंह समोर आल्या बरोबर. आता यात आणखी एक गंमत आहे, हत्ती आणि सिंह यात फरक काय आहे. हत्ती भव्य आहे ना, केवढं काही प्रचंड असतं. आपल्याकडे नाही का संपत्तीचं हे दृश्य राजाचं हे हत्तीने दाखवतात नाही का, पण राजा बसतो सिंहासनावर, ध्यानात ठेवा आपण. कारण असं आहे, हत्ती भव्य आहे पण सिंह तेजस्वी आहे. सिंह का, मॅजेस्टी ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. राजा मॅजेस्टिक आहे ना,
मॅग्नॅनिमिटी आणि मॅजेस्टी यात फरक आहे, लक्षात ठेवा. आपण इंग्लिश मध्ये 2 शब्द आहेत. हे मोठं धूडचं धूड आहे, पण तेज हत्तीमध्ये नाहीये, सिंहामध्ये तेज आहे. तेव्हा हे एवढं प्रचंड असेल, पण हे एवढं मोठं असून सुद्धा तेज समोर आलं की तिथं थबकत. तसं इंद्रियांचं फार बंड असेल, धृती आल्याबरोबर थांबलं. अरे यार क्या बात आहे, काय सांगा. त्याला आम्ही त्यातले नाही, नुसतं बुद्धीनं एवढं कळतंय. ज्याला अनुभव आहे तो वेडा होऊन जाईल बघा, त्याची समाधी लागेल. हे ऐकून समाधी लागेल. ज्याला साधलंय, प्रत्याहार साधलाय, इंद्रिय खेचून घ्यायचं सामर्थ्य आहे, जपाला बसला की गेला आतमध्ये, असं ज्याचा अनुभव आहे, तो हे ऐकून नुसतं म्हणाल बस काय नाही. म्हणून सिंहाने सांगितलं मॅजेस्टी आहे. मला एक आठवलं, लोकमान्य ह्याच्यात होते आपल्या मंडालेला, तेव्हा संध्याकाळी त्यांना तो बंगला होता, एक बंगली लहानची, त्यात कंपाऊंड होतं, त्यात बाग होती. तर हे राजकीय कैदी म्हणून यांना त्या बागेत फिरायची मुक्ती होती, सोय होती. म्हणजे अर्धा तास त्यांना परवानगी असे त्यांना फिरायला. तर त्या बंगलीचा जो दरबान होता, म्हणजे रक्षण करणारा दरबान, म्हणजे हा होता बलुची पठाण होता बरं का. तेव्हा हे रोज फिरायचे संध्याकाळी. काही अंगात सदरा, अगदी साधा सदरा असायचा, धोतर सदरा, ते पुणे रिजोडा बोलकी असे फिरायचे. त्याने एक दिवशी जेलरला विचारलं, तो ब्रिटिश जेलर, ये कौन आदमी है, इसकी सूरत शेर की वैसी है. सिंहासारखा दिसतो हा, आणि केसरी आहे बघा त्यांचा असतो. म्हणून कोणीतरी मला नसुबतच म्हणाले की त्यांच्या चेहऱ्यात आणि सिंहामध्ये साम्य होतं काहीतरी. शेर की वैसी सूरत म्हणजे काय बरं का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हत्तीचं ते धूळ दाखवलं, म्हणजे प्रबल हो केवढी शक्ती ते. तेव्हा तुमच्या आमच्या इंद्रियांचा समुदाय आपल्याला हत्तीसारखा आहे. कसं आवडायचं याला, हा हत्तीचा समुदाय. पण सिंह कसा गरजून समोर आल्याबरोबर हत्ती पाय उचललेला खाली ठेवत इतका घाबरतो, तसं धृती आल्यानंतर इंद्रिय काय करतात. हा प्रत्याहार योगाचं वर्णन कसं आहे, खेचून घेतलं नाही म्हणजे नाही. हा तैसा जो धीरू उठलिया अंतरू, याला धीर म्हणाले. मी धृती सांगतो, ही धृती आहे, ती आत आल्यानंतर मनादिके व्यापारू सांडती उभी. मग हे जे आतली यंत्रणा सारखी चालू आहे, ती उभ्या उभ्या आपल्या सगळं टाकून देतात, म्हणजे मन स्थिर होतं. आता पुढचं एक दृष्टांत बघा बरं का. ते काय म्हणाले की ही इंद्रिय जी आहेत ही विराम पावली, म्हणजे ही झाली मिटली, म्हणजे कळ्या झाल्या, त्यांच्या कळ्या झाल्या मिटली, मग त्या लीन होतात. त्यांचं म्हणणं असं आहे प्रकृती म्हणजे सांख्यांचं की बुद्धीतून अहंकार, अहंकारातून मन, आणि मनातून ते पंचमहाभूतांचं हे तन्मात्रा, आणि मग पंचमहाभूताचा देह एकाच दुसरा लीन करीत जायचं. इंद्रिय मनामध्ये लीन झाली, मन अहंकारात लीन झालं, अहंकार बुद्धीत लीन झाला, आणि शेवटी प्रकृतीत गेले सगळे. असं ते लीन करीत जायचं. तर म्हणाले ही इंद्रिय तुम्ही आवडली, काय होतं त्याच, तर ती मनाच्या मंदिरामध्ये सगळी मनाली लीन होऊन जातात. म्हणजे इंद्रियांचं भान राहत नाही, मन तेवढं राहत. म्हणून म्हणाले पैसा जो धीरू उठलिया आंतरू मनादिके व्यापारू सांडती उभी. मन आवृत्ती भानगडच राहत नाही हो, एकदम आळस. मेडिटेशन म्हणजे धारणेमध्ये मन गडबड करेल कसं. दुसरा एक दृष्टांत तुम्हाला आठवतो का, मागे 16 की 15 अध्यायात असेल, आता तेवढं ध्यानात नाही. काय म्हणाले की एका माणसाचे हात तोडले होते, पाय तोडले होते, तर तो घरातल्या घरातच तसा सरपटतो. तसं या मनाचं म्हणजे मार केल्यानंतर आतल्या आतच गडबड करतो, बाहेर जातच नाही. हा परमार्थ. अंतरयात्रा, अंतर्मुख होणं म्हणजे काय, आत गेल्यानंतर बाहेरचं पताच नाही काय चाललंय. स्वतःच्या देहाचा विसर पडणं हे खरं परमार्थाचं लक्षण आहे. तर तुम्ही एक बघा,
त्याशिवाय आनंद नाही. आनंद हा कसा आहे, हा सर्वव्यापी, सूक्ष्म आणि अतिशय आनंद आपला समाधानकारक असल्यामुळे मी भोगतो हे तिथे नाही. हा मी भोगतो गेल्याशिवाय आनंद नाही. तो कसा आहे, देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे. मग सगळे खटपट देहाचा विसर करण्याकरता आहे. आर्ट काय, कला काय, वाङ्मय काय, हे साहित्य तुमचं, किंवा हे व्यसन काय, देहाचा विसर त्यामध्ये आहे. आणि जर आम्हाला अशी कुठे आवड असेल की जिथे स्वतःच्या देहाचा विसर पडतो, तर आपण भाग्यवान आहोत असं समजा. नाही तर पुष्कळानं ते नाही, कशात स्वतःला विसरू शकत नाही. मी आपल्याला ही सांगितलेली गमत, बुद्धिबळाची एक भटजी होती, इंदूरची गोष्ट आहे. बुद्धी हे खेळण्यामध्ये एक्सपर्ट बुद्धिबळ, ती अलीकडच्या ग्रँड मास्टर झाले असते बरं का. अहो काही नाही, कुठेतरी रोज जेवायचं कोणाकडे तरी, आणि मग दुपारभर सारखं बुद्धिबळ खेळायचं. पण इतकं त्या ते तन्मय व्हायचे. एकदा असं झालं की डाव आडला म्हणजे ते फार हे असतं बरं का, सारखं म्हणजे काय हलवावं दोघांनाही कळत नाही. बसले 2 तास झाले आणि एक त्यांनी त्याचं सरकवल्यावर डाग अंगावर आला. अंगावर आल्याबरोबर हरले ते गेले मागे, आणखी विहिरीमध्ये उडी टाकली. त्याला महत्व नाही, ते डाव आडला असताना तुम्हाला माहिती ते जुने भटजी लोक तंबाखू खायचे, पान तंबाखू खायचे सारखे. त्याने मेलेला हत्ती सुपारी म्हणून कातरून खाल्ला. त्याला पत्ता नाही त्या हत्ती खातोय मी. काय बघा, स्वतःचा विषय कुठेतरी असा विषय पाहिजे बरं का. आपल्याला ही शक्ती आहे अंगामध्ये. तुम्ही गाण्यात म्हणा, वाचनात म्हणा, चला आपलं कुठेच स्वतःचा विसर पडत नाही. हो, एकाने मला बरोबर सांगितलं, म्हणजे आमची 9:05ची गाडी अंधेरीची. म्हणजे आम्ही 8:30ला म्हणले इकडे पूजेला बसतो. मी सगळं आपण 8:45ला मग जेवायला जायचं. तो म्हणले पूजा करताना लक्ष तिकडे असतं, झालंय की नाही 2 वेळा विचारतोच म्हणाले. आता पूजा चालली इकडे आणि चाललंय काय मला सांगा नाही. आणि रामकृष्ण पूजा करीत बसत तर ते देवाला व्हायचे म्हणजे आपल्या डोक्यावरती पुढे वाहत. काय तन्मयता असेल मला सांगा. तशी आपली तन्मयता पाहिजे कुठेही बरं का, वाचनात म्हणा, ह्याच्यात म्हणा, कोणत्याही क्षेत्रामध्ये अशी तन्मयता पाहिजे. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, पोहायला येत असेल तर कळेल. पोहण्यामध्ये 2 तरी उड्या मारतात, एक नुसती उडी मारतात किंवा एक सूर मारतात. तो सूर म्हणजे डोकं खाली करून जातो, तो गेला की कसा आत जातो खाली, एकदम सबंध जातो आतमध्ये नाही का. तसं आवडीच्या विषयामध्ये असा सूर मारला पाहिजे नाही का. नाही तर आपलं चाललंच आहे. अभ्यास कसं चाललाय, इकडे चॉकलेट खातोय, रेडिओ ऐकतोय, अभ्यास चाललाय नाही का. असं नाही का, याच्यात केलं पाहिजे तर आनंद आहे. आणि हे करता इंद्रिय आवडलीच पाहिजेत, आत आलीच पाहिजेत, त्याशिवाय होणारच नाही. आणि काहीही उपाधी नसताना ते होणं हा परम आहे. तुम्ही दारू पिऊन करू शकाल, भांग पिऊन करू शकाल, वाचन करून करू शकाल, गाणं करून करू शकाल, पण काही उपाधी नसताना बसला की अंतर्मुख होऊन जाणं हा परमार्थ आहे. दुसरं काय, स्वतःला असा दिसाय, त्याला प्रेम लागतं. प्रेम हे अंतर्मुख असतं. त्याला गुरुचं किंवा भगवंताचं प्रेम आलं की तो चालला. आणि त्या प्रेमाच्या पायी त्याचं स्मरण ठेवणं हा खरा भक्तीचा रहस्य आहे. प्रेमामध्ये कष्ट नाही, सहजता आहे. आणि त्या सहजतेमध्ये माणसाला श्रम नाही, कंटाळा नाही, किती वेळ झाला तरी चालला असो. तेव्हा ते म्हणाले बाकीचे सगळे मनाचे व्यापार थांबून जातात. मी शेवटी सांगतात, इंद्रिया विषयांची या गाठी, आता सांगितलं प्रत्याहार म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे विषय यांची जी गाठ आहे ती गाठ सुटते, म्हणजे प्रत्याहार साधतो. इंद्रिया विषयांची या गाठी आपैसी सुटती किरीची, श्रम न करताना त्या सुटतात. मन मायेच्या पोटी विगती जाई. यांचं जे मन आहे, त्यांची माय आहे, त्याच्यामध्ये सगळे ती इंद्रिय दाहीचे दाही इंद्रिय जातात त्यामध्ये. आणि मी आपल्याला इथं सांगितलं, अरविंदांनी त्या मनाला सेन्स माइंड म्हटलेलं आहे की सगळी इंद्रिय ती त्या मनामध्ये लीन होऊन जातात.
आणि मनामध्ये लीन होऊन ते मन एके ठिकाणी चिकटले की धारणा सिद्ध झाली. बस सगळ्या बाजूने एके ठिकाणी सिद्ध झाली. आज पुरे करतो मी कारण माझ्या डोक्याला ताप झाले समजून घेताना काही सुचेच नाही. काय दृष्टांत दिले. मग योगाची पुस्तकं काढली इकडून तिकडून हो का असं नव्हे. पुढे सगळं योगाचंच वर्णन आहे की काय सांगायचंय. बरं असं नाही की बाबा दृष्टांत योगीच दिलाय आपला असं नाही. ते काय काँग्रेसची व्याख्या ते नव्हे की आपल्याला तिला काहीतरी आपलं बोला आपले नाही का. पुष्कळ काय होतं 10 वक्ते बोलणार आहे. मग तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही बोला अख्खा डोळा काय नाही काहीतरी बोलायचं आपलं म्हणजे बरोबर करायचं. तसं नाही. प्रत्येक दृष्टांताला अर्थ आहे. का त्यांनी असं सांगितलंय त्यांना काय म्हणायचंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याकरता जरा हे झालं आणि आपल्यालाही टॅक्सिंग झालंच असेल पुढे. कारण योगाचा विषय आहे सगळा. म्हणजे योगाच्या मार्गाने मग तू कसा कसा जातो हे पुढे 4-5 ओव्या त्यांनी मग सांगितलं. याला मी वृद्धी म्हणतो बरोबर का. तेव्हा एवढं तरी आपण ध्यानात ठेवा की आपल्या बुद्धीनं जे ठरवलं त्याला स्थैर्य येणं याचं नाव धृती आणि त्याला इंग्लिशमध्ये कन्व्हिक्शन असं म्हणतात बरं का. सॉक्रेटिस म्हणणं असं व्हर्च्यू इज नॉलेज की ज्ञान झाल्याबरोबर हा सद्गुणी झालाच पाहिजे. हे शक्य आहे का. त्याचं म्हणणं बरोबर आहे. तो तर ज्ञानच नव्हे. कळणं हे ज्ञान नव्हे. ते सत्यानं प्रतीत होणं हे ज्ञान आहे. मला जे कळलेलं आहे त्याच्या पलीकडे सत्यदर्शन नाही हे वाटणं याचं नाव ज्ञान आहे. सॉक्रेटिसचं म्हणणं आणि गीतेचं हेच म्हणणं आहे की ज्ञानी मनुष्य जो आहे त्याच्या आपलं पाप होणं अशक्यच गोष्ट आहे. म्हणून अर्जुनाला सांगितलं की आत्मज्ञान करून दे. हे कसं आहे सांगू का. अर्जुनाला कर्तव्य करायला सांगितलं होय ना. कर्तव्य करणार कोण. मी करणार. कर्तव्य कोणाच्या तरी बाबतीत असणार. कर्तव्य म्हणलं की दुसऱ्यांशी संबंध आलाच. तेव्हा मी त्याच्याशी कर्तव्य करणार. कर्तव्य म्हणजे बरोबर वागलं पाहिजे. हे बरोबर केव्हा वागेन. मी कोण आहे कळलं पाहिजे. तो कोण आहे कळलं पाहिजे. तर बरोबर संबंध काय वागता येईल. तो कोण आहे कळायच्या आधी मी माझं कोण आहे कळलं. मी कळलं की तो कानुकोळी कळेल. आणि मी कोण आहे कळायचं म्हणजे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. म्हणून ज्ञान ज्याला होईल त्याला कर्तव्य बरोबर काय ते कळेल. जग काय ते कळेल आणि त्याच्या आतनं कधीही चूक होणार नाही. तो सद्गुणी बनलाच पाहिजे. किंबहुना सद्गुण त्याच्या आश्रयानं राहतील. त्याच्यावरून ओळखून घ्यावे. त्याला काही अभ्यास करावा लागणार नाही त्याकरता. म्हणून व्हर्च्यू इज नॉलेज हे सॉक्रेटिस म्हणणं अगदी बरोबर आहे. साध्या भाषेमध्ये जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत सद्गुणाचा अभ्यास आहे. निस्वार्थी झाला की त्याचं वागणं सद्गुणमयच होईल. तू वागेल ते सद्गुण आहे यात शंका नाही. म्हणून भक्त जो आहे ना त्याच्या मागे सद्गुण लागतं असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. त्याला निराळा अभ्यास करावा लागत नाही. कारण भगवंताचं प्रेम आलं की दुसऱ्याशी कसं वागावं हे त्याकडे एकात्मभव स्वरूपच आहे. आणि हे साधण्याकरता भगवंताचं आधी व्हायला पाहिजे आणि ते होणं म्हणजे आत्मज्ञान आहे हा त्यांच्या म्हणण्याचा. तेव्हा आता पुढचा विषय सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.